जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि जायफळ आणि साखर वाटून घेतलेली आहे। एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळलेला हलका असं भरून, आणि यामध्ये कढईत 3 पळ्या आपण तूप टाकून याला छान असं भाजून घेतलेलं आहे। आणखीन 2 पळ्या मी तूप टाकलेलं आहे, याला छान असं भाजायचं आहे अगदी हलका गोल्डन रंग येईपर्यंत। अशा बघू शकता अशा पद्धतीने हलका गोल्डन रंग आलेला आहे। यामध्ये 1 वाटी आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आणखीन अर्धी वाटी बसेल। तर अशा पद्धतीने हलवत याला असं छान गोळा तयार करायचा। यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे। जितक्या प्रमाणात पीठ टाकून घेतलं होतं त्याच्या निम्मा प्रमाणात पण साखर टाकली तरी पण चालेल, किंवा तुम्ही वाढवू शकता, याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आणखीन थोडंसं दूध टाकून घेतलेले आहे। आपली रेसिपी एकदम हेल्दी आणि टेस्टी होणार आहे, अगदी पौष्टिक होणार आहे। तर यामध्ये मी 2 चमचे साय टाकून घेतलेली आहे दुधावरली। अशा पद्धतीने याला छान असं हलवून घट्ट असा गोळा तयार करायचा, बिना गाठीचा एकदम छान असा गोळा तयार झाल्यानंतर एका ताटामध्ये सेट करायचा आहे। म्हणजे काजू बदाम काय असतील तेवढे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे, खोबरं पसरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याच्या वड्या पाडायच्या आहेत। 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीने वड्या तयार झाल्या। थँक्यू पूर्ण व्हिडिओ